मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे, HCF. आता समजा आपल्याला संख्या दिल्या असतील 12 आणि 18. ठीक आहे, 12 आणि 18 संख्या दिलेल्या आहेत. मग 12चे विभाजक काय काढायचे? 12चे विभाजक बेसक 12. मग परत 6ने भाग जा, 6ला भाग जातो का? 2 गुणिले 3, 3 दुणे 6. ठीक आहे, हे 12चे विभाजक झाले. आता आपण 18चे विभाजक काढूया. 18 बरोबर 18ला कशाने भाग जातो? 2ने भाग जातो. 9 दुणे 18. 2 तसेच, कारण की 2ला भाग नाही जात. 9ला भाग जातो. 3 त्रिक 9. ठीक आहे, आता या दोन्ही संख्यांमध्ये कॉमन काय आहे? 2, 2, 3, 3. म्हणून कॉमन काय आहे? 2 गुणिले 3. उत्तर काय आलं? 6. म्हणजे ह्या संख्यांचा मसावी काय आला? या संख्यांचा 12 आणि 18 या संख्यांचा मसावी काय आला? 6. म्हणून 12 व 18 चा मसावी किती येते? 6. ठीक आहे, आणि आता आपण बघूया लसावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे, आता लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी समजा आपल्याला दिली संख्या 12 आणि 15. या दोन संख्या दिलेल्या असतील. या दोन संख्यांचा जर लसावी काढायचा असेल तर आपण काय करतो? पहिल्यांदा 12चे विभाजक शोधूया. 12चे विभाजक म्हणजे 2 गुणिले 6. 6 दुणे 12. 2ला भाग जात नाही म्हणून 2 जास्त. 6ला भाग जातो. मग काय येणार? 3 दुणे 6. ठीक आहे, हे 3 2 2 3 ही संख्या झालेल्या आहेत. याचे विभाजक आहेत 12चे. आता 15चं काय आहे? 15ला कशाने भाग जातो? 3 गुणिले 5. 3 5 15. मग याच्यातला कॉमन काय आहे? 3. 3 हा कॉमन संख्या आहे म्हणून कॉमन काय आहे? 3 आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे? 2. तर राहिलं काय? 2. आणि इथं राहिलेलं काय आहे? 5. मग यांचा सर्वांचा गुणाकार काय येणार? 5 दुणे 10. 10 दुणे 20. 20 त्रिक 60. काय उत्तर आला? लसावी काय आला? 12 आणि 15ची लसावी किती आली? 60 आली. मसावी नेहमी दिलेल्या संख्यांपेक्षा लहान असते आणि लसावी नेहमी दिलेल्या संख्यांपेक्षा मोठीच असते. ठीक आहे, म्हणून 12 आणि 15ची लसावी काय आहे? 60. समजलं हे लसावी आणि मसावी?